सो आता आपण पाऊड पास केलाय आणि मस्त रोडला सुरुवात झालेली आहे. नाही, आपण खूप वर्षांनी आलो. आपण लास्ट इयर इकडे फिरकलोच नाही. सो गाईज त्या बाजूला आपण आता एंट्री केली. एंट्री फीज आहे 140 रुपीज पर पर्सन. आणि तिकीट जरा खूप जास्त आहे पण तिकीट ठेवल्यामुळे एक फायदा होतो. जी होणारी गर्दी असते ती आटोक्यात येते ऑटोमॅटिक. ऑल राईट लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल्ल, आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. सो गाईज, खूप दिवसांनी पुन्हा एकदा नव्या ब्लॉगला सुरुवात करतोय. सो गाईज, थोड्याच दिवसात मान्सूनचं आगमन होईल, पावसाळा सुरू होईल आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्याच्या आधी आत्ता आपण चाललो आहोत लॉंग राईडसाठी तामिनी घाटामध्ये. मित्रांनो, हा होता आपला चकचकीत चांदणी चौक. नवीन एकदम मस्त झालाय रोड, पण आधी खूपच भुलभुलैया वाटायचा आम्हा सगळ्यांना. पण इट इज जस्ट मॅटर ऑफ हॅबिट. सवय झाल्यावरती आता एकदम इझी वाटतंय तिथून यायला. कन्फ्युजन नाही, बोर्ड वगैरे लागलेले आहेत, आधी बोर्ड्स नव्हते. तर आपण लॉंग राईडला चाललोय मित्रांनो बऱ्याच दिवसांनी. एप्रिल आणि मे महिना खूपच कडकडीत उन्हाचा होता, त्यामुळे काही बाहेर नाही पडलो जास्त. पण आता पावसाळा जवळ आलाय, सो म्हटलं जाऊयात कुठेतरी लॉंग राईडला. तर आधी पावसाळ्याच्या आधी आपला तामिनी घाट बघून घेऊयात, तुम्हाला पण दाखवतो, आणि नंतर पावसाळ्यात परत घेऊ आपण. आता तामिनी घाटात चाललोय आपण. आपल्या पुण्यापासून तो जो पॉइंट आहे तो आहे 75 किलोमीटर्स अप्रॉक्सिमेट, आणि आत्ता वाजलेले 4 संध्याकाळचे. तर चला जाऊयात लवकर, तिथे पोहोचून सनसेट बघायचा आहे आपल्याला. सो आत्ता आपण आलो, तो होता भोगावचा चौक, आणि लकीली आत्ता तिथे ट्रॅफिक नव्हतं, नाही तर संडेला सॅटर्डेला खूप ट्रॅफिक असतं. दिस वॉज पिरंगुटचा घाट. इकडे बाजार लागला. बाजार, हो आज संडे आहे ना, रविवारचा बाजार. सो आपण पिरंगुटमध्ये पोहोचलो आता, आणि ट्रॅफिक भरपूर आहे. ट्रॅफिक असण्याचं कारण म्हणजे इथं 3 ठिकाणाहून गाड्या येतात. एक लवासा सरळ गेलं की आपला तामिनी घाट, आणि राईट साईडला आपला पवना, तुंगतिकोना फोर्ट. असे 3ही रस्ते मिळून इथं पिरंगुटमध्ये येतात, त्यामुळे ट्रॅफिक भरपूर असते. चला, आमचा रोड रिकामा झाला, त्या बाजूला पूर्ण लाईन. तर मित्रांनो, आता आपण पौडमधून चाललोय पुढे. मस्त रोडला सुरुवात झालेली आहे, मस्त डोंगर वगैरे, सिनरीवाला रोड चालू झालाय आता. इतक्या वेळ डोंगर लांबून दिसत होते आणि ग्रीनरी. येस, आता आपण डोंगरांच्या मध्ये चाललो, आणि छोटी छोटी गावं पास करत आपण तामिनीमध्ये पोहोचू आता थोड्याच वेळात. कुशीतून चाललाय आपला रस्ता. नाही, आपण खूप वर्षांनी आलो. आपण लास्ट इयर इकडे फिरकलोच नाही. हो, तामिनीच्या भागात छान वाटतं. आता शट
प्रसंग दिसले नाहीत मला आपल्यासोबत येण्याचे. तेच. आणि आमचा पण तू प्लॅन ठरवलंस अचानक झाला ना. अचानक. येस. त्यामुळे म्हटलं चला. चला. सो मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता, हे आहे आपलं मुळशी धरणाचं बॅकवॉटर. वरती आपल्याला ढग दिसायला लागलेत, म्हणजेच आपल्या मान्सूनचं आगमन होणार थोड्याच दिवसामध्ये. एकदम मस्त क्लायमेट आहे. चला तर इथून पुढे निघूयात आता आपण ताम्हिणी घाटासाठी. लेट्स गो. तर मित्रांनो, ताम्हिणी घाटात आलोय आपण आणि इथे करवंद विकणारे दिसलेत. चला करवंद घेऊयात. मस्त काळी मैना, डोंगरची मैना. चला. मस्त ताम्हिणी घाटात रानमेवा मिळतोय खायला. डोंगरची मैना द्या ना 2. धन्यवाद. मस्त डोंगरची मैना घेतलेली आहे. करवंद डोंगरची मैना, करवंदा. हो. आणि हे पण मस्त. आता डोंगरात आल्यासारखं वाटतंय. डोंगरातला मेवा खाल्ल्यावरती. आपल्या डोंगरची काळी मैना. तर मित्रांनो, ताम्हिणीत थोडंसं पुढं आल्यावरती राईट साईडला तुम्हाला एक अहिरवाडी नावाचा बोर्ड दिसेल. तिथून आतमध्ये यायचं आहे या कुंडलिका व्हॅलीला जाण्यासाठी. आणि समोर तुम्ही बघू शकता कसा मस्त गर्द झाडींमधून जाणारा रोड हा. मित्रांनो, आपण पोहोचलो आता कुंडलिका व्हॅली जवळ. आणि आत्ताच आपण एंट्री केलेली आहे. एंट्री फीज आहे इथं कुंडलिका व्हॅलीला. आणि आपण आत्ता पे केलेले आहेत 140 रुपीज पर पर्सन. टोटल 280 रुपीज पे केलेले आहेत. 140 पर पर्सन असे चार्जेस आहेत एंट्री फी. तर ते लक्षात ठेवा. आणि कॅश घेऊन या नक्की, कारण इथं फोनला अजिबात रेंज नाही आहे. तर कॅश कॅरी करा नक्की. चला तर जाऊयात कुंडलिका व्हॅली बघायला. अमेझिंग वेदर आहे. आणि समोर सूर्य खाली खाली चाललाय. तिकीट जरा खूप जास्त आहे पण तिकीट ठेवल्यामुळे एक फायदा होतो. जी होणारी गर्दी असते ती आटोक्यात येते ऑटोमॅटिक. हा हा हा, काय मस्त झाडांमधून रस्ता आहे. मस्त बेंच वगैरे केलेले तिथे बसायला. चला. इथं सनसेट होणार आहे समोर, पण आपल्याला ॲक्च्युअल सनसेट नाही बघता येणार. आय थॉट आपल्याला सनसेट बघता येईल. ठीक आहे, व्हॅली बघूयात आपण. अमेझिंग. मित्रांनो, हा आहे आपला कणखर सह्याद्री. एकदम सुपर व्यू आहे. हे मध्ये मध्ये काय आहे? ढग जमा होत आहेत. हो ना, तिकीट्स ठेवल्यामुळे हे डेव्हलपमेंट करता येते गव्हर्नमेंटला. आणि पाहिजे ॲक्च्युली. आणि क्वालिटी. येस, तिकीटमुळे हो ना, क्वालिटी मेंटेन राहते त्या जागेची. अनावश्यक गर्दी टाळता येते.
ज्यांना खरंच यायचं, ज्यांना खरंच निसर्गाचा आनंद घ्यायचा, ती लोकच फक्त येतात मग इथे. काय मस्त हवं आहे ते. नजर आहे. चला आता आपण दुसऱ्या पॉइंटला जाऊयात. आता पावसाळ्यात परत यायचं कुंडलिका व्हॅलीला. इथं सपाटी आहे कोमल खाली, पण थांब जरा, मला आधी बघू. आहे तसं इझी. अरेस्टर लावलं आहे आय थिंक. नाही, अरेस्टर नाही आहे. इथून सुद्धा व्हॅलीचा आपल्याला एक वेगळा अँगल बघायला मिळतो. पण काय जबरदस्त व्हॅली आहे. म्हणजे मी कॅन नॉट एक्सप्रेस इन वर्ड्स, शब्दांमध्ये नाही सांगू शकत मी. एवढी खतरनाक व्हॅली दिसते. इथे नक्की यायलाच पाहिजे. कॅमेऱ्यात किती जस्टिफाय होतं आय डोंट नो. आवाज येतोय वाऱ्याचा खूप जास्त, खूप जोराची हवा आहे इथं. सो मित्रांनो, मी ते म्हणत होतो, याची भव्यता तुम्ही समोर आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. एकदम जबरदस्त. त्या व्हॅलीतून पूर्ण धुकं असं इथे जमा होतं आता. आणि हे ढग जमा होतील थोड्याच दिवसात आणि पावसाला धो सुरुवात होईल आपल्या तामिनी घाटामध्ये, महाराष्ट्रामध्ये. आणि मग इथले धबधबे पुन्हा एकदा जिवंत होतील, मुसळधारपणे वाहतील आपल्या या सह्याद्रीच्या डोंगरातून. समोर हा आहे तो कुंडलिका व्हॅलीचा फेमस पॉइंट. तर आपण इकडून त्या पॉइंटवरती जाऊयात. After a long time. This is कुंडलिका व्हॅली मित्रांनो. काय जबरदस्त व्ह्यू आहे इथून. एकदम खतरनाक. टाइम पण संपलेला आहे. तर चला आपण निघूयात परत गेटकडे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असतं कुंडलिका व्हॅली. तर आपण पुन्हा निघूयात आपल्या परतीच्या मार्गावरती. या कुंडलिका व्हॅलीला बाय बाय करून. कुंडलिका व्हॅलीची भव्यता एक्सपिरियन्स करण्यासाठी इथे नक्की व्हिजिट करा. चला आपण जाऊयात आपल्या कारकडे. शिट्ट्या मारायला लागलेले आहेत तिथे रक्षक ऑफिसर, फॉरेस्ट ऑफिसर्स. सो मित्रांनो, इथल्या फॉरेस्ट जे ऑफिसर आहेत गेटवरती, त्यांना विचारलं मी, तर सकाळी 6 ते 7ला ओपन होतं गेट, ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. म्हणजे ऑलमोस्ट 12 तास चालू असतं. आणि तिकीट लक्षात ठेवा 140. तर आता टाईम संपल्यामुळे आम्ही पुन्हा निघालो आहे आपल्या परतीच्या मार्गावरती. सो मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुंडलिका व्हॅलीचा ब्लॉग? नक्की कमेंट करा.
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. तर मित्रांनो, चला भेटूयात आपल्या अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, कीप एक्सप्लोरिंग.